6व्या पर्वाचा या ठिकाणी प्रारंभ होत आहे। वर बसलेले सर्व सन्मान्य श्रोते बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी येण्यासाठी मला दीपक तर माझं गेले 1 महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा जो महोत्सव आहे हा या ठिकाणी मी पोलीस अधीक्षक असताना 2015ला सुरू झाला होता आणि त्याचा 10वं वर्ष आहे। म्हटलं मला निश्चितच यायला आवडेल आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहतो आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार दिलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रामधले दिग्गज व्यक्ती आहेत आणि ते ग्रासरूट लेवलपासून काम करतात। पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुन्हा ज्याला मिळतो ते लोक जास्त महत्त्वाचे असतात आणि ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे, छोट्या छोट्या गावातून जे लोक आलेले आहेत, मग महिला बचत गट असू द्यात, कुठल्या संस्था असू द्यात, काही निसर्गासाठी काम करतायत, काही हरित क्रांतीसाठी काम करतात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत। ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले त्यांचं मी या ठिकाणी खूप या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांना आमच्या पोलीस खात्यातल्या किरण पाटील यांचा देखील त्यांनी आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे। खरं तर पोलीस खात्यामध्ये काम करताना पोलीस होणं, भले तो कॉन्स्टेबल असू दे की PSI की DYSP, फार अवघड काम असते, परंतु ग्रामीण भागामध्ये त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली, शेतामध्ये त्यांनी ट्रॅक वगैरे करून त्यांनी जी गोष्टी केली, मला वाटतं हे सगळ्यांसाठी खूप मोठं उदाहरण ठरेल। मी त्यांचं देखील या ठिकाणी खास अभिनंदन करतो। जळगावला पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असताना देखील मी नेहमी आमच्या सगळ्यांची चर्चा होती की या भागामध्ये डेव्हलपमेंट झाले पाहिजे, या भागात वेगळे प्रोजेक्ट आले पाहिजेत, MIDC असतील, इतर सगळे उद्योगधंदे असतील, या सर्वांमध्ये जळगाव पुढे गेलं पाहिजे अशी आमची भूमिका होती। साहजिकच कुठे काम करत असताना त्या भागाशी आपली एक नाळ जुळते, त्या भागाशी आपली एक जवळीक निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच आपल्याला असं वाटतं की या भागामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडण्यासाठी काय काय करता येईल ते सगळं या ठिकाणी झालं पाहिजे। आता दीपकने सांगितलं की त्यांनी 206 स्टॉल या ठिकाणी करत आणि 250 वेटिंगमध्ये, मला वाटतं खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं मी या ठिकाणी मानेल। म्हणजे या भागात खूप पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियलला चॅनलाइज करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि या दुसरी महत्त्वाची म्हणजे महिलांचा सहभाग हा उत्स्फूर्त आहे। जास्तीत जास्त महिला बचत गट असतील, महिलांचे वेगवेगळे असोसिएशन्स असतील, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे। निश्चितच या भागातली डेव्हलपमेंट होईल, या भागातले जे काही कलागुण असतील, या भागात होणाऱ्या वस्तू असतील त्याचा प्रसार हा इतरत्र देखील झाला पाहिजे, सर्वदूर भागामध्ये हा बहिणाबाई महोत्सव गेला पाहिजे, अशा प्रकारची मला या ठिकाणी अपेक्षा आहे। मी दीपकला सांगतो आमचा जेल डिपार्टमेंटचा देखील एक स्टॉल हा पुढच्या वर्षी आम्ही लावणार या ठिकाणी। आमच्या कारागृह विभागामध्ये देखील बऱ्याच आमचे बंदी बऱ्याच वस्तू बनवतात, फर्निचर बनवतात, तुमच्या गणपतीच्या मूर्ती बनवतात, राखी बनवतात, पतंग बनवतात, अगदी पैठणी साड्यासुद्धा आमचे बंदी बनवतात। त्याचा देखील स्टॉल पुढच्या वर्षी एक या ठिकाणी लावणार आहे, जेणेकरून जरी ते बंदी असते तरी ते देखील माणूस म्हणून खूप चांगल्या गोष्टी करतात, त्याचं देखील एक स्टॉल या ठिकाणी पुढच्या वर्षी लावण्याचा मी या ठिकाणी मी त्यांना सांगतो। आज या ठिकाणी खूप उशीर झाला, मी जास्त वेळ घेणार नाही। या ठिकाणी मला यायची संधी भेटली, आपल्याशी परत एकदा सगळे स्वीकृत करते संधी भेटली। या ठिकाणी दीपक म्हटले तुम्ही वारंवार जळगावला येता, कारण माझे व्याही येते, माझी मुलगी इथं दिलेली आहे, त्यामुळे साहजिकच मला या ठिकाणी वारंवार येण्याची इच्छा राहणार आणि या ठिकाणी मी जवळपास 2.5-3 वर्ष काम केलेलं आहे आणि जळगावची विशेष अटॅचमेंट मला देखील आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे खानदेश रनचा एक झाले मॅरेथॉन सारखं, आमचे ग्रुपचे मुलं इथं बसलेत खानदेश रनवाले, मी SP असताना ते लोक माझ्यासोबत त्या ठिकाणी काम करत होते, आता ते एवढे जोरात पळतात की ते कुठल्याही मॅरेथॉन जगातलं देखील मॅरेथॉन ते जिंकू शकतील, अशा प्रकारचं काम आमचा ग्रुप करत आहे। त्यामुळे निश्चितच जे चांगलं काम करतात त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, चांगलं काम करायला आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे अशी या ठिकाणी प्रामाणिक माझी इच्छा आहे। भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून 10 वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेले आहे। हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी 10,000च्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली
आणि जळगावकरांचे याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो. येत्या 5 दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे. चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या 4 दिवसात होणार आहे. 260 स्टॉल इथे लागलेले, त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे. तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या 10व्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थिती द्यायची आहे. आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि भूजल पुनर्भरणचं एक डेमो, एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेला आहे. तर माझी जळगावकरांना आणि खानदेशवासियांना विनंती आहे की 5 दिवसामध्ये आपण जरूर बहिणाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. काय आकर्षण आहे